क्रेडाई अमरावती ग्रँड प्रॉपर्टी एक्स्पोला उपमुख्यमंत्री यांची भेट. अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित कामे मार्गी लावू उपमुख्यमंत्री अजित पवार. क्रेडाई अमरावती मार्फत जिल्ह्यात ग्रँड प्रॉपर्टी एक्स्पोला 2023चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्स्पोला आज 9 डिसेंबर शनिवार रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथे ग्रँड प्रॉपर्टी एक्स्पो 2023ला सुरुवात झाली असून ते 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, उपाध्यक्ष कपिल आडे, सचिव रवींद्र गोरटे आदी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की प्रत्येकाला घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरू असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन स्वस्त व चांगल्या दर्जाच्या सुविधायुक्त घरे ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी. बांधकाम व्यावसायिकांसाठी शासनामार्फत अनेक योजना व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली गटार योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. तसेच जिल्ह्यातील DPR संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेऊन ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वासन केले. उपलब्ध करून दिलेली आहे आणि शहरात एकाच ठिकाणी विविध घरांची माहिती ही त्या बाबतीमध्ये मिळते आणि ही मिळत असल्यामुळं त्यांना तुलना करून म्हणजे ग्राहकाला तुलना करून योग्य प्रकारची घराची निवड करता येईल आणि त्याला आर्थिक पाठबळ लागतं. त्या पण आमच्या SBI, HDFC, युनियन या वेगवेगळ्या बँका देतात. त्या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे. देशाच्या पंतप्रधानांचं पण मोठ्या प्रमाणावर घरं आपल्या देशातला कुणी नागरिक झोपडपट्टीमध्ये राहता कामा नये. त्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्वप्न असतं की माझं पती पत्नीचं मुलांचं एक घर असावं. ते स्वप्न साकार करण्याच्याकरता केंद्राची पण मोठी योजना आहे. राज्य सरकार त्याच्यामध्ये निधी टाकत असतं आणि आपल्या वेगवेगळ्या तुमच्यासारख्या कन्स्ट्रक्शन कंपन्या देखील आम्ही त्याच्यामध्ये TDR, FSI अशाही बद्दलचे वेगवेगळे निर्णय घेतोय आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. या प्रदर्शनामध्ये क्रेडाईनं सदस्य असणाऱ्या 30हून अधिक विकासकांनी 100पेक्षा अधिक प्रकल्पाची गुणवैशिष्ट्य प्रदर्शित केल्याचं मी फिरत असताना पाहिलेलं आहे. शहरात सध्या 3000च्या पेक्षा जास्त घरं उपलब्ध असल्याची माहिती मला ठाकरेजींनी आणि गोरटेजींनी त्या ठिकाणी दिलेली. त्या सगळ्या गोष्टी असतात. तेजीबंदी चालते, करोनासारखं संकट येतं, त्यावेळेस अडचणी येतात, परंतु शेवटी अडचणी येतात म्हणून रडत न बसता अडचणीवर मात करून पुढं आपल्याला कसं जाता येईल आणि समाजाला एक चांगल्या प्रकारे समाधानाने कसं जीवन जगता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा साहजिकच आमचा महायुतीच्या सरकारचा आहे. आणि बाकीचे जे काही आपण नोंदणीकृत व्यावसायिकांवरचा कायद्याचा वेगवेगळ्या प्रकारचा बडगा रेरा कशा करता आणलं तर आमच्या ग्राहकाची गैरसोय होऊ नये. एखाद्या बिल्डरनी काम हातामध्ये घेतलं तर वेळेमध्ये पूर्ण करावं. त्याच्यावर कधीकधी आम्हाला काही कायद्याची बंधनं ही आणावी लागतात. त्याच्यात कुठेतरी तुम्हाला त्रास द्यावा ही अजिबात आमच्यासारख्याची भावना नसते. त्याच्यामुळं कायदा चांगला असला तरी व्यवसाय सुरू ठेवणं अडचणीचं ठरू लागल्याने अनेक व्यवसाय धारक मला सांगत असतात, मात्र वस्तुस्थिती तशी नाही आहे. फसवणूक करणाऱ्या अनेक जणांच्यावर आपण कारवाई करतो. कधीकधी काही जण ग्राहकांची फसवणूक करतात. तुमच्यामध्ये अल्पसंख्याकांना दिला, त्यासोबतच या ठिकाणी असणाऱ्या आमच्या मागासवर्गीयांसाठी दिलेला आहे. म्हणून मला आपल्या विनंती, अमरावतीकरांच्या वतीने आपल्याला विनंती आहे दादा की या ठिकाणी नगर विकासमध्ये अमरावती शहरासाठी माझ्या मतदारसंघासाठी कमीत कमी 50 कोटी आपण द्यावं ही या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबतच अल्पसंख्याकांसाठी 20 कोटी द्यावे, जेणेकरून अमरावती
शहरातली जी काही कामं आहेत प्रलंबित ती होती आणि त्यासोबतच मागासवर्गीयांसाठी 10 कोटीची मागणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी अजितदादांना करते, जेणेकरून आमचा जो काही प्रलंबित कामं आहे ते सुद्धा निश्चितच पूर्ण होतील अशी या ठिकाणी सन्माननीय अजितदादांच्या माध्यमातून विनंती करते. आमच्या अमरावती महानगरपालिकेमध्ये आम्ही चांगल्या या ठिकाणी जे काही पैसे आहेत त्याच्या माध्यमातून काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा बेलोराचा प्रश्न या ठिकाणी निलेश भाऊ मांडला आपण विमानतळाचा. विमानतळ या ठिकाणी दादा नेहमी सांगितलं होतं दादांनी मागच्या अधिवेशनाच्या वेळेस जो प्रश्न मांडला होता बेलोरा विमानतळाचा, त्या बेलोरा विमानतळाच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं त्या प्रश्नाला की त्यांनी सांगितलं की डिसेंबरमध्ये या ठिकाणी लाईट लँडिंग आमच्या इथलं अमरावतीचं चालू आहे. परंतु अजून दादा ते झालं नाही. डिसेंबर महिना संपत आलेला आहे. आजच्या पेपरमध्ये असं सांगतं आहे की ते एप्रिलमध्ये चालू होईल. केव्हा चालू होणार आहे? ही आमची सगळ्यांची मागणी आहे की आमचं अमरावतीचं जे बेलोरा विमानतळ आहे ते पूर्ण झालं, अर्धवट आहे. म्हणून ते पूर्ण करण्यासाठी आपण जास्तीत जास्त पैसे या ठिकाणी द्यावं आणि बेलोराचं विमानतळ जर चालू झालं, विमानसेवा जर चालू झाली तर निश्चितच या ठिकाणी अमरावतीच्या जे काही बाहेरचे उद्योजक आहेत, कारण MLDC मोठे उद्योग येत नाही आहे, म्हणून त्या माध्यमातून बेलोराचं विमानतळसुद्धा चालू झालं पाहिजे आणि त्यासाठी फक्त निधीसाठी थांबलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं निधीची कमी पडू देणार नाही, डिसेंबरपर्यंत चालू होईल. डिसेंबर एंड होत आहे, चालू झालेलं नाही आहे. आता परत इलेक्शन येणार आहे, मग आचारसंहिता लागेल, तेव्हाही पैसा येणार नाही. म्हणून येणाऱ्या बजेटमध्ये आपण त्या ठिकाणी तरतूद करावी आणि अमरावतीसाठी विमानसेवा चालू करावी ही विनंती या ठिकाणी मी आपल्या दादांना करते. आणि आज या ठिकाणी आपल्या सर्व सन्माननीय सर्वांना सांगू इच्छिते आज हा जो अमरावतीचा विकास होत आहे त्यासाठी जास्तीत जास्त पैसे मला अमरावती मतदारसंघामध्ये सन्माननीय अजितदादांनी दिला, त्याबद्दल अजितदादांचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या 2 शब्द संपवते. जय हिंद. तर त्या अडचणी अशा आहेत की मनपाद्वारे शहरातील जे भाड्याने दिलेल्या वाणिज्य वापराच्या इमारतीचे सुरू असलेले अवास्तव कर वार्षिक भाड्याच्या 56%, इतर मनपाप्रमाणे वाणिज्यिक वापराच्या इमारतीपेक्षा 10% जास्त एवढाच करून अन्यायकारक कर आकारणी कमी करावी, जेणेकरून भाड्याने द्यायच्या इमारतीचा व्यवसाय सुसह्य होईल, असे सामान्य नागरिकांसाठी सुद्धा न्यायपूर्ण होईल अशी मी या आपल्याला विनंती करतो. इथनं दुसरं सांगताना एक आमची दुसरीसुद्धा मागणी आहे. ती आहे दादा की आम्हाला हे शहर वाढत असताना खरेदी विक्रीचा व्यवसाय करावा लागतो. त्या खरेदी विक्रीच्या महानगरपालिकेच्या हद्दीसाठी इथे रजिस्टर ऑफिसचे 3 ऑफिसेस आहेत, परंतु शहरासोबतच शहराला लागून असलेला भागसुद्धा फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे आणि तिथलासुद्धा खरेदी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यासाठी अमरावतीकरांसाठी एकच खरेदी विक्रीचं ऑफिस आहे आणि त्या खरेदी विक्रीच्या ऑफिसमध्ये आम्हाला साधारण 1 महिना वेट करावा लागत होता. जर आपण हे लक्ष घालून केलं तर हे 3 ऑफिस आणि एक आमचं ग्रामीणचं ऑफिस हे जर मर्ज केलं तर 4ही ठिकाणी जर आमच्या शहर आणि ग्रामीणच्या जर खरेद्या एकत्र होत असल्या तर तो जो काळ आम्हाला जास्त लागत आहे तो लवकरात लवकर होईल.